नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची कापूस बाजाराची बातमी थोडी चिंतेची आहे। तर नेमकं काय घडतंय, या घडामोडींचा बाजारभावावर कसा परिणाम होणार आणि पुढील काही दिवसात भाव कसे राहू शकतात, चला तर मग सविस्तरपणे आपण पाहूयात। मित्रांनो, कापूस बाजारासंदर्भात जी आकडेवारी समोर आली आहे ती निश्चितच शेतकऱ्यांसाठी विचार करायला लावणारी आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या अवघ्या 2 महिन्यातच भारताने तब्बल 18 लाख गाठी कापूस आयात केला आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत ही आयात होती 9 लाख गाठी, म्हणजेच यंदा कापसाची आयात जवळपास दुप्पट झाली आहे। हे आकडेच सांगतात की बाजारावर दबाव का वाढतोय। कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या ताज्या अंदाजानुसार ऑक्टोबर 2025 ते सप्टेंबर 2026 या हंगामात कापसाची आयात 50 लाख गाठीपर्यंत जाऊ शकते। गेल्या वर्षी ही आयात होती 41 लाख गाठी। विशेष बाब म्हणजे अवघ्या एका महिन्यात सीएआय ने आपला अंदाज 45 लाखावरून थेट 50 लाख गाठीपर्यंत वाढवला आहे। यामागची प्रमुख कारण काय आहेत ती पाहूयात। सरकारने 31 डिसेंबर पर्यंत आयात शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस तुलनेने स्वस्त उपलब्ध आहे, त्यामुळे आयातदार मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करत आहेत। सीआयआय ने आणखी 2 महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत। पहिलं, उत्पादन म्हणजे 305 लाख गाठीवरून वाढवून 309 लाख गाठी। देशांतर्गत वापर 300 लाखावरून कमी करून 295 लाख गाठी। याशिवाय गेल्या वर्षीचा अजूनही सुमारे 60 लाख गाठींचा मोठा साठा देशात उपलब्ध आहे। म्हणजेच उत्पादन फारसं कमी नाही, पण उपलब्धता प्रचंड वाढलेली आहे आणि हाच घटक बाजारासाठी निर्णायक ठरतो आहे। मित्रांनो, आयात वाढली म्हणजे कापूस भाव कोसळणार असा सरळ निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। कारण लक्षात घ्या, 1 जानेवारी नंतर सरकारने आयात शुल्क पुन्हा लागू केल्यास बाजाराला आधार मिळू शकतो। आंतरराष्ट्रीय बाजारात हळूहळू उठाव दिसतोय, तर सीसीआयची खरेदी बाजारात सुरू होत आहे। डिसेंबर जानेवारी नंतर आवक कमी होत जाणार आहे, त्यामुळे पुढील 2 ते 3 आठवड्यात मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे। सध्याचे कापसाचे बाजार भाव 7500 ते 7700 रुपयापर्यंत आहे, तर हमी भाव 8110 रुपयापर्यंत आहे। त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत खुल्या बाजारापेक्षा सीसीआयला विक्री करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं। आपण जर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।